आकाशवाणीचं हे अकोला केंद्र आहे. आता आम्ही प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम. किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी प्रगत योगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसानवाणी 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 किसानवाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीनं प्रायोजित किसानवाणी कार्यक्रमात सादर करते सुरेश गोळे यांच्यासह मी प्रकाश नावकर आपलं मनपूर्वक स्वागत करतो. बंधूंनो, करायचे आपला कार्यक्रम सर नक्कीच करूया. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. वाचक स्वर आहे सचिन मेशने यांचा. कृषीवाणीमध्ये रब्बी पिकातील खत व्यवस्थापन याविषयीची ही माहिती आणि ही प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, भरघोस उत्पादन घेण्यासाठी पीक व्यवस्थापनामधील खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. शेती उत्पादनाची उच्चतम पातळी गाठण्यासाठी तसेच उत्पादनात सातत्य राखण्यासाठी जमिनीचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. वनस्पतींची निरोगी आणि पूर्ण वाढ होण्यासाठी 17 अन्नद्रव्यांची गरज असते. आपण सर्व पिके जमिनीच्या माध्यमातून घेत असतो, त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी जमिनीवर पडते. बहुसंख्य जमिनीत पिकांना लागणाऱ्या आवश्यक सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा हा बहुधा अपुरा असतो. त्यामुळे पिकांची पूर्ण वाढ होण्यासाठी अन्नद्रव्ये आपण सेंद्रिय तसेच रासायनिक खतांद्वारे देत असतो, परंतु खत व्यवस्थापन करताना खताचे नियोजन आणि वापर हा पूर्णतः शास्त्रीय दृष्टिकोनातून करणे ही आजची गरज आहे. रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आणि पोषणद्रव्ये हवेद्वारे किंवा निचऱ्याद्वारे वाया जाऊ नये म्हणून खत व्यवस्थापनातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्या म्हणजे खतांची निवड, मात्रा, वेळ आणि खत देण्याची पद्धत. रासायनिक खतांच्या किमती खूप वाढल्याने त्यावरील खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने खतांची कार्यक्षमता कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रासायनिक खते योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने दिली गेली पाहिजेत, तर त्याची कार्यक्षमता कमी होऊन खतावरील खर्च वाढतो आणि पीक उत्पादनात घट येते. एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय खते, जैविक खते आणि रासायनिक खते, मुख्यतः दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये पुरविणारी यांचा समावेश होतो. सेंद्रिय खतांचा वापर हा कृषी विद्यापीठाने रब्बी पीक निहाय ठरवून दिलेल्या खत मात्रेनुसार करावा. खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांचा हा अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय खत वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. आपल्या जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवणे आणि उत्पादनात सातत्य, दोन गोष्टी केवळ सेंद्रिय खते आणि रासायनिक खते यांच्या एकात्मिक वापरामुळेच शक्य आहे, हे आपण लक्षात घेणे जरुरीचे आहे. सेंद्रिय खत व्यवस्थापन करत असताना आपण शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी खतांचा वापर करू शकता. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा दुसरा महत्त्वाचा घटक हा जैविक खते हा आहे. जैविक खतांचे प्रकार आणि कार्य वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ, नत्र स्थिरीकरण करणारे ॲझोडोबॅक्टर, रायझोबियम, स्फुरद विरघळणारे PSC, पालाश उपलब्ध करून देणारे गंधक, जस्त लोह उपलब्ध करणारे इत्यादी जैविक खते हे घन स्वरूपात किंवा द्रव स्वरूपात उपलब्ध आहेत. तसेच जैविक खते हे वेगवेगळे किंवा एकत्रित स्वरूपातसुद्धा उपलब्ध आहेत. जैविक खते आपण बीज प्रक्रियेद्वारे शेणखतात मिसळून किंवा ठिबक सिंचनातून देऊ शकतो. जैविक खतांच्या वापरामुळे उत्पादनात 15 ते 30% वाढ होते आणि जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. याचबरोबर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढून
जमिनीतील अन्नद्रव्ये पिकास उपलब्ध होण्यास मदत होते. आताच आपण कृषीवाणीमध्ये रब्बी पिकातील खत व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेतली. आताच आपण दैनंदिनी कृषीवाणी ऐकलीत. वाचक स्वर होता सचिन मैसने यांचा. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकू एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा लागवड. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ डॉक्टर अर्चना थोरात, पैदासकार कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 245 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है. परंपरागत खेती. कार्यक्रमात आता ऐकूया सेंद्रिय शेतीचे अनुभव याविषयी मुक्काम मातोडी तालुका जिल्हा अकोला येथील प्रयोगशील शेतकरी रामेश्वर केशव लांडे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत. आज मुक्काम पोस्ट म्हातोडी तालुका अकोला जिल्हा अकोला येथील एक प्रयोगशील शेतकरी रामेश्वर केशवराव लांडे यांचे जे सेंद्रिय शेतीचे अनुभव आहेत ते आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. नमस्कार रामेश्वरजी. नमस्कार सर. रामेश्वर भाऊ, तुम्ही म्हणजे किती वर्षापासून शेती करता? जेव्हापासून मी रिटायर झालो त्यापासून शेतीमध्येच आहे. याच्या अगोदर तुम्ही काय करत होतात? याच्या अगोदर मी 1970मध्ये सैन्यात भरती झालो. सैन्यात भरती झाल्यानंतर मी 1 वर्ष ट्रेनिंग केल्यानंतर 2-4 महिन्यानंतर लढाई लागली डिसेंबर महिन्यात. तर ती लढाई चालली 13 दिवस. 1971 जो बांगलादेश स्वतंत्र केला. पहिले तो पूर्व पाकिस्तान होता, आता तो बांगलादेश झाला. आणि त्या लढाईमध्ये आम्ही भाग घेतला तर आमच्या बरेच कॅज्युलिटी झाल्यात. त्याच्यामध्ये भाग्य माझं की मी त्याच्यामध्ये वाचलो. पर्सन बरेच झाले, आमचे शेजारी मेले, कोणी सोबती मेले, पण त्याच्यामध्ये आमचं तकदीर आम्ही वाचलो याच्यामध्ये. आणि 87मध्ये मी रिटायर झालो. इथं मी स्टार्टिंगला पोलीस जॉईन केली, रेल्वे पोलीस जॉईन केली, पटवारी जॉईन केली, क्लार्क जॉईन केली. साऱ्या सेवेचा अनुभव घेतला. आणि त्या अनुभवामध्ये मला समजलं की इमानदारी हे फार खराब चीज आहे. जो माणूस इमानदारीने सेवा करतो त्याच्या मागं लोक लागतात. मी पटवारी होतो तर मला माझ्या बापाचं नाव काढा, बहिणीचं नाव काढा असे सांगायचे. तर काही ठिकाणी तर माझ्या अंगावर आले लोकांनी. अंगावर आल्यानंतर मी म्हटलं बाई पटवारी नोकरीच करत नाही. मी नोकरी सोडून दिली. शेतीमध्ये आलो. पोलीसमध्ये गेलो. पोलीसमध्ये मला शिवी देणं येत नाही. आणि माझ्या सिनियरला, मी जरी आर्मीचा सिनियर आहे तर इथे तर PC साहेबाच्या हेड काढून हाताखालीच राहायचं ना. तो कोणाला शिवी द्यायचं मला जमेना ना. अरे म्हटलं मी त्याला तू त्याच्या मायला, आईला, बहिणीला, बाबाला शिव्या काय देतं? तू त्याच्या इंडिव्हिज्युअलला शिव्या देणं गदा नालायक बेकूप हे मला द्यायचं नाही. आणि ते खोटं काम मला जमेना. मी सरळ ती नोकरी सोडून दिली. मग बरेच नोकऱ्या ट्राय केल्या. कंडक्टर होतो, क्लार्क होतो 4 वर्ष. वाशिम जिल्हा झाला त्यावेळेस मग मला जॉईन कॉल तिकडचा आला होता. पण मी शेतीच करून आलो. मग त्यापासून 84 परमनंट शेतीमध्ये आहो. तर मी सेंद्रिय शेती करतो. आणि संपूर्ण शेतकऱ्यांना हे आव्हान सांगू इच्छितो की फवारामध्ये आपले पैसे बर्बाद करू नका. माझा अनुभव घ्या. मी ब्रह्मस तयार केलेला आहे घरगुती.
आता मला सांगा, सेंद्रिय शेती तुम्ही करताय, तर सेंद्रिय शेती म्हणजे शेती ज्यावेळेस पासून तुम्ही करायला सुरुवात केली त्यावेळेसपासूनच तुम्ही सेंद्रिय करता की अगोदर काही वर्ष रासायनिक? नाही, काही वर्ष म्हणजे आल्यानंतर 2-3 वर्ष मला अनुभव नव्हता. तर मला ते आपलं सिसामाचं उदगीर जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये आम्हाला नेलं होतं. त्यांनी मला गाईड केलं कृषी विज्ञान केंद्रानं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या उद्देशाप्रमाणे मी संपूर्ण झाडपाला जमा करतो, गाई गमती जमा करतो, शेण जमा करतो आणि त्यांच्या प्रकारे मी औषध तयार करतो आणि स्वतःहून वगारू पंपानं पेट्रोल पंप जे आहे त्यानं फवारा मारतो. आता मला सांगा की तुम्हाला त्या ठिकाणी शिकवलं की बाबा तुम्ही सेंद्रिय शेती करा. सेंद्रिय शेती करत असताना जसं रासायनिक शेती करतो, तर रासायनिक शेतीमध्ये कसं आहे की सुरुवातीला मी तुम्हाला हे विचारतो की रासायनिक शेतीमध्ये रासायनिक खत जमिनीत टाकल्या जाते, तर मग तुम्ही रासायनिक खत जमिनीत टाकत नाही तर त्याच्या ठिकाणी कोणतं खत टाकता? त्या ठिकाणी मी शेणखत टाकतो आणि शेताला ज्या पराठा असतात, कचरा वगैरे जमा असते ते मी पाटावर जमा करतो. पाटा जमा केल्यानंतर पाटावर आपण पावसाळ्यामध्ये गाळल्या जाते, ते समजा सडते ते आपोआप आणि तेच मग पुढच्या वर्षी परत ते शेतात टाकून देतो. ते रासायनिक खत वापरतो थोडं पण एवढं नाही आहे, कमी. आज जे आपण शेती करतो, जे किडी आहेत त्याचा एवढा मोठा प्रादुर्भाव आपल्या पिकावर असते की तुम्ही विचारता सोयनी. म्हणजे कधी तर किडीचा एवढा वाईट प्रादुर्भाव आपल्या पिकावर होते की पीक हातचं जाण्याची पाळी येते. तर मग अशा ठिकाणी आपण ज्यावेळेस सेंद्रिय शेती करतो तर आपण रासायनिक वापरत नाही. रासायनिक कीटकनाशकांना तुम्हाला लवकर नियंत्रण भेटते. तर तुमचा काय अनुभव आहे मग? तुम्ही रासायनिक कीटकनाशकाऐवजी काय वापरता आणि कसं वापरता? हे जे आम्ही जे कोर्स केला त्या कोर्समध्ये साहेबांनी जे सांगितलं वैज्ञानिक केंद्रांनी त्याप्रमाणे मी ब्रह्मोस तयार केलेला आहे. ते ब्रह्मोस तयारामध्ये 12 झाडपाला आहे, शेणखत आहे, गोमतीर आहे, गूळ आहे, लसण आहे, मिरची आहे, हे संपूर्ण मारल्यानंतर आणि निंबोळीवर काय सर्वात जास्त निंबोळीवर करायला महत्त्व जास्त आहे. आपण आपल्या शेताला निंबोळ्या जमा करा, त्या घरी कुटा, त्या कुटल्यानंतर ते आपण जे फवारा मारला तर त्याच्यावर अळी यायची प्रयत्न करते, परंतु ती अळी जाग्यावरच मरते. तिला खायला काही भेटत नाही, का की ती कडसळपणा असते त्याच्यामध्ये. म्हणून तो आणि त्याच्यावर पांढरी फकलीसुद्धा येते, ती चाचीचं येते चिपकते आणि त्याच्यामुळे त्याचे हे परिणाम, याचा परिणाम होत नाही कीटकनाशकाचा, त्याच्यावर अटॅकच येते कीटकनाशकाचा. अशा किती फवारण्या तुम्ही काढता? मी करीबन 15 दिवसानंतर फवारा मारतो. आता म्हातोळी हे गाव म्हटलं म्हणजे साधारण जर विचार केला तर कापूस या पिकासाठी प्रसिद्ध आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात कापूस म्हातोळी गावामध्ये पेरला जातो. तर तुम्ही कोणकोणते पिकं घेता? मी कापूसही घेतो आणि अल्टिने फेरपालट पिकाची करणं आवश्यक आहे. मी 2 वर्ष कपास पेरतो, 1 वर्ष हरभरा पेरतो, ही जरुरी आहे. आणि पराठीमध्ये जे अंतर आहे आपण फार कमी अंतर ठेवतो. कमसे कम 4 फुटाच्या वर पराठी पेरली तर पराठी दाटणार नाही आणि जो दाटीपणामध्ये जो पडझड होते, आपले फुलं गळतात, पडझड ते गळणार नाहीत. हे जे लक्षात घ्यावं शेतकऱ्यांनी. आता मला सांगा की तुमच्या गावात असं म्हणा की या म्हातोळी गावचा जर आपण विचार केला तर एवढं कीटकनाशकाची खरेदी तुमच्या गावात होते की असं म्हणा की या ठिकाणी असा विचार केला आपण की 3-4 कृषी सेवा केंद्र तुमच्या गावच्याच भरोश्यावर चालतात? हो, चालूच आहे त्यांचे प्रशिक्षण. तेच त्यासाठी सांगू मग आता करोडो रुपये तुमच्या गावातले ते रासायनिक औषधं, कीटकनाशकं याच्यासाठीच खर्च होतात. तर मग तुमचा वर्षाचा किती खर्च वाचते एकट्या शेतकऱ्याचा? आज माझा 9 एकराचा खर्च करीबन 80,000 खर्च वाचलेला फवाऱ्याचा. हो. आता मला सांगा की हे जे तुमच्या गावातले 95% लोक जे रासायनिक पद्धतीने शेती करतात आणि तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं करतात, तर याच्यात तुमचा 80,000 रुपये खर्च वाचला. मग तुमचं या लोकांपेक्षा पीक कमजोर आहे की कसं आहे? मग आजच्या परिस्थितीत काय परिस्थिती आहे तुमच्या कपाशीची? माझ्या यांच्यापेक्षा माझं पीक अतिउत्तम आहे. हो, आज रोजी माझं अतिउत्तम आहे आणि ते लोकही पाहू शकतात. कारण की माझ्या पर्यटनावर बिमारी दिसत नाही, मला काहीच नाही आहे आणि पराठीला पाते फुले वगैरे चांगले आहेत. फक्त जो आता सध्या जो कापूस आला आहे तो पावसाअभावी, पावसाच्या साथी असा पण निसर्गाचा भाग आहे, त्याला काय आपण काही करू शकत नाही आहे. परंतु पीक पाणी जर सेंद्रिय शेती केली तर त्या प्रमाणात पीक पाणी चांगल्यात चांगला आणि जंतुविरहित निघून येते. आता असं झालं नाही का कधी की बऱ्याच वेळा काय होते की आता या वर्षीचं ठीकठाक आहे, समजा योगायोग म्हणू शकतो आपण, पण या मागच्या 3-4 वर्षात लोकांच्या तुलनेत तुम्हाला पीक काही कमी झालं काय? कारण रासायनिक तुम्ही टाकतच नाही. मला पीक कमी झालंच नाही, कारण की माझ्याकडे पाणी द्यायचं साधन आहे. माझी अंडरग्राऊंड लाईन, पाण्याची लाईन टाकेला आहे. माझ्याकडे सौर ऊर्जा आहे, प्लस ट्रॅक्टरचा पंप आहे, तर डिझेल इंजिन आहे. माझे 4 पंपच आहेत. सौर ऊर्जा काम नाही केला तर मी डिझेल इंजिन लावतो, डिझेल इंजिन कवर नाही झालं ट्रॅक्टर लावतो. अशा प्रकारे पाण्याचे नियोजन करून मी आपण वापसाचा महिना म्हणतो, त्या वापसाच्या महिन्यामध्ये दसऱ्याच्या नंतर मी शेतीला पाणी देतो. त्याच्यामध्ये माझ्या उत्पन्नामध्ये भर येते. आता तुम्ही पाणी देतो म्हणतात, बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं जातं की पाणी दिल्यामुळे कपाशीचा कालावधी लांबतो. मग कपाशीचा कालावधी जर लांब झाला समजा तर त्याच्यात मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होतो, तर त्याचा त्रास तुम्हाला झाला नाही का? नाही, कारण की मी जे ब्रह्मोस तयार केलं आहे ते वापरल्यानंतर माझ्या शेतात गुलाबी बोंडअळीचा अटॅक येऊ शकतच नाही आणि आलाही नाही आतापर्यंत.
नाही अडचण नाही, काही गळी येते पाण्यावर थांबते आणि ते निघून जाते. आणि ज्यावेळी पात्यावर येते पराठी त्याच वेळी ते फवारे अर्जंट मारणं आवश्यक आहे. फुलं उघडायला लागतात, फुलामध्ये अळी पैदा होते. बोंडअळीची गुलाबी बोंडअळी आपण म्हणतो ते वर नसते, ते अंदर पैदा होते फुलामध्ये. त्यासाठी फुलाच्या त्याच टाईमला त्या टाईमला आपण 4-5 दिवसानंतरही फवारे मारले करीब 8-15 दिवस तर बोंडअळीचा प्रादुर्भाव येणारच नाही आहे. आता रासायनिकमध्ये तुमच्या गावात 5 ते 6 फवारे मारणारे शेतकरी आहेत, तर मग तुम्ही आता जे सेंद्रिय पद्धतीनं सगळं तयार करता त्याचे एकूण किती फवारे तुमचे होतात? मी म्हणजे 15 दिवसांनी एक फवार मारतो. करीबन डिसेंबर महिन्यापर्यंत मी 6 फवारे मारतो. हां. आता मला सांगा की तुमच्या गावात सरासरी शेतकरीले साधारण उत्पन्न कपाशीचं एकरी किती झालं मागच्या वर्षी आणि तुम्हाला किती झालं? सर्वांनाच उत्पन्न आमचा कपाशीचा भाग असल्यामुळे करीबन 10 क्विंटलच्या वर हर एकांनाच उत्पन्न झालेलं आहे. कपाशीचा भाग आहे आमचा, कारण की बाकी आमच्या इकडे गहू वगैरे काही येऊ शकत नाहीत, कारण की उतारपाटी जमीन आहे. आणि उतार जमीन हे आपल्या पराठीकरता चांगली जमीन आहे, का की ते पाणी निचरा होते, पाणी धरत नाही पराठी. आणि जे प्लेन जमीन असते त्या जमिनीला पाणी धरत आणि ते पराठी वाढत नाही आहे. आमची पराठी उंच वाढते आणि तिला पातळ जास्त येते. आता तुमच्या गावाचा तुम्ही सांगितलं की बा आमच्या इकडे गहू घेऊ काही होत नाही, पण म्हातोळीमध्ये गावरान गव्हाचं बियाणं अजूनही आहे असं ऐकल्या जाते. म्हणजे नदीकाठच्या लोकांना जे नदीकाठी पाणी देतात ना, जे अकोल्यातलं सांडपाणी येते त्याच्यावर आम्ही काय करतो, कांदेसुद्धा पेरतो. कांदे गहू मग बागायती घेतो. ते जमीनदार ज्या ठिकाणी पाणी मिळते त्या लोकांना बरोबर आहे, परंतु ज्यांना पाणी नाही आहे त्यांचं काही खरं नाही ना, त्याचे गहू येतच नाही आहे. अगदी ओल कमी पडते ना पावसामुळे. आता यावर्षी पाऊस चांगला आहे, यावर्षी येऊ शकते गहू वगैरे सर्व काही, परंतु दरवर्षी पाऊस येत नाही इतका. पोळ्या गेला की डोळा लावला असं असते त्याचं, तर मग त्याच्यामुळे पुढे काही पर्याय नसते. मग पाणी जर दिलं तर उत्पन्न चांगलं येते. आता कपाशीमध्ये जे वेचणीचं आहे, आता सगळ्या गावात कपाशीच पेरलेली आहे आणि सगळे कापसं फुटलेले आहेत, तर याच्यासाठी मग मजूर उपलब्ध कुठून करता? गावातले घरच्या घरी कसं काय शक्य एवढा 9 एकर कापूस तुमचा वेचणं? नाही, आमच्या गावामध्ये सहसा आता जे कुरकू लोक आहेत ते येतात, जास्तीत जास्त कुरकू येतात. आणि काही बाहेर बारशी टाकल्यापासून ज्यांच्या शेतामध्ये तिकडे सोयाबीन तूर आहे ते मजूर खाली आहेत. मग ते मजूर येतात, आपल्या स्वतःच्या गाडीने येतात, ते गाडीचं भाडं आमच्याकडून घेतात. आणि जो आमच्या गावामध्ये रेट आहे 10 रुपये किलो, त्या 10 रुपये पैसे घेतात. परंतु तो 10 रुपये किलो आम्हाला गावाच्यापेक्षा लई महाग पडतो, काही भाडी द्यावं लागते आम्हाला त्याचं. मग आता मला सांगा की सगळ्या गावात हेच पद्धत आहे, म्हणजे 10 आणि 12 रुपये किलो वेचाई तुम्हाला पडून राहिली, तर मग हे परवडते काय? आता सर बाकीचं पीक काही येत नाही, म्हणून आता मग पराठीमध्ये काही ना काही उत्पन्न आमच्या हाती लागते. नाही, आता जसं पहिले मातोळीमध्ये हरभरा खूप मोठ्या प्रमाणात होता, गावरान गहू पेरल्या जात होता, करडी पेरल्या जात होती, तुमच्या गावात सूर्यफूल होतं, हे सगळे पिकं कुठे गेले? पूर्वी काय असायचं, 3-3 महिने झडी असायची. झडी असल्यामुळे जमिनीची ओलाची कायम राहायची, त्यामुळे लोक फेरपलाट करत पिकं घेत सगळेच करत. आता काय झालं की पाऊस कमी येतो, पाऊस कमी, आमची जमीन आहे उतारबलटी, त्याच्यामध्ये काही ओल खाली जात नाही. आणि ओल खाली गेल्यानंतर मग गहू वगैरे हरभरा वगैरे येत नाही. मग त्या पाण्याची सुविधा ज्याकडे असेल तो आपला गहू हरभरा घेतेच, तो घेते. मला आता शेवटी एक असं विचारायचं आहे की तुम्ही जो सेंद्रिय शेतीची सुरुवात केलेली आहे कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनातून, तर तुम्हाला असं वाटते का की तुमच्या गावातले जे तरुण युवक आहेत त्यांनी या पद्धतीनं केलं पाहिजे, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? मी त्यांना एवढेच सांगतो की कडकी विनंती करतो की काही कष्टाचे फळ, गावातच सगळे वस्तू अवेलेबल आहेत. गावातच झाडपाला अवेलेबल आहे, शिवबाबूळ आहे, सीताफळाचे झाड आहेत, एरंडीचा पाला आहे, बेसरम आहे, निंबाचा पाला आहे, निंबोळ्या आहेत, शेण घरीच आहे, गाईचं शेण घरीच आहे, गोमूत्र घरी आहे. आणि गूळ आणि मिरची लसूण बाजारातून विकत मिळते, त्याचं संपूर्ण मिक्सचर करून ते सडवा आणि ते शेतावर मारा. एकंदरी बिल घरच्या घरी मिळतं आणि इतका मला तुमचा माझा 80,000 खर्च वाचला, तुमचाही वाचीलच. फक्त कष्ट करावं लागतात. देगारी पलंगारी ईश्वरसुद्धा देत नाही. तुम्ही शेतीमध्ये कष्ट करसाल तर तुमची जमीन चांगली राहील. आणि तिला जर खोरोपणी गिरपणी करणार नाही तर त्याच्यामुळे प्रादुर्भाव, कीटकनाशकाचा प्रादुर्भाव होतो, किडे येतात. आपलं हमेशा शेत हमेशा तणविरीत ठेवा, तणविरीत ठेवा, त्याच्या कीटकनाशकाचे तणाव थांबतात, ते तणाव थांबलेलीच पाहिजे. त्यासाठी आपण चालू तण काढत राहायचं. रामेश्वर भाऊ, तुम्ही तुमचे सेंद्रिय शेतीचे आणि तुम्ही जे अगोदर सैनिकी जो तुमचा पेशा होता त्या सगळ्याचे अनुभव आमच्या शेतकरी श्रोत्यांसाठी सांगितले आणि खूप चांगल्या पोटतिडकीनं तुम्ही आमच्या शेतकऱ्यांसाठी तुमची स्वतःचे अनुभव सांगितले, त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आताच आपण सेंद्रिय शेतीचे अनुभव याविषयी मुक्काम मातोळी, तालुका जिल्हा अकोला येथील प्रयोगशील शेतकरी रामेश्वर केशव लांडे यांची किशोर कुकडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजचे शेतमालाचे बाजारभाव. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे आहेत.
ज्वारी लोकल 1900 रुपये ते 2230 रुपये, आवक 253 क्विंटल. गहू लोकल 2430 रुपये ते 2790 रुपये, आवक 55 क्विंटल. उडीद 4600 रुपये ते 4600 रुपयेच, आवक 1 क्विंटल. तूर 6100 रुपये ते 7005 रुपये, आवक 666 क्विंटल. हरभरा 5100 रुपये ते 5545 रुपये, आवक 457 क्विंटल. कापूस 6700 रुपये ते 7737 रुपये, आवक 174 क्विंटल. सोयाबीन 4000 रुपये ते 4740 रुपये, आवक 5490 रुपये. सोयाबीन सीड 4995 रुपये ते 5650 रुपये, आवक 460 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आताच आपण कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडनं प्राप्त आजच्या शेतमालाचे बाजारभाव ऐकलेत. हे बाजारभाव प्रति क्विंटलमध्ये असून कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे होते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आता ऐकू एक निवेदन. हे निवेदन आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाविषयी. किसानवाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमच्या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा लागवड. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर अर्चना थोरात, पैदासकार कडधान्य संशोधन विभाग, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरता आमचा फोन नंबर असा आहे 0724 245 64 61. फोन नंबर पुन्हा एकदा सांगतो 0724 245 64 61. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. निवेदन संपलं. भगरीमध्ये आहे प्रथिनांचे प्रमाण सर्वात मस्त, शरीर राहते आपले तंदुरुस्त. नाचणीमध्ये आहे सर्वात जास्त कॅल्शियम, राहील हाडे मजबूत तर काय करेल यम. पौष्टिक तृणधान्य आहे पोषक घटकांची तिजोरी, शरीरात येणार नाही कोणत्या घटकाची कमजोरी. धान्यातील गुणधर्म. नाचणी. नाचणी हे तृणधान्य आहारदृष्ट्या इतर धान्यापेक्षा सर्वश्रेष्ठ अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, तंतुमय आणि मुबलक खनिजे आहेत. स्निग्ध पदार्थ अत्यंत कमी असल्याने नाचणी आरोग्याला हितकारक आहे. पचनास हलकी आहे. ग्लुटेन नसल्यामुळे ग्लुटेनचा त्रास असणाऱ्या लोकांना नाचणी उपयुक्त आहे. नाचणी ताकद वाढविते, पित्ताशय शमन करते, रक्तातील दोष दूर करते. नाचणी उष्ण नसून शीतल आहे. नाचणीमध्ये इतर अन्नपदार्थाच्या तुलनेत सर्वात जास्त कॅल्शियम आहे. 100 ग्राम दाण्यात 344 मिलीग्राम कॅल्शियम असतो. तो इतरांपेक्षा 10 पटीने जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे हाडे बळकट होतात. म्हणून लहान मुलांना नाचणीची पेज देतात. तसेच गरोदर माता आणि वयस्कर व्यक्तींनाही हाडासाठी नाचणीचे पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. नाचणी खाण्याने हाडे ठिसूळ होणे हा रोग होत नाही. हाडे मोडण्याचा धोका टळतो. दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांच्या खाण्यात नाचणी असल्याने ते लोक शरीराने दणकट आणि काकट असतात. नाचणीच्या 100 ग्रॅम दाण्यामध्ये 6.4 मिलीग्राम लोह असतं. हा इतर धान्यापेक्षा जास्त प्रमाणात आहे. ॲनिमिया होऊ नये म्हणून हाडे बळकट होण्यासाठी लोहाची गरज नाचणीच्या पदार्थातून भागविता येते. म्हणूनच गरोदर मातांना गर्भविकासासाठी, हाडे ठिसूळ होऊ नये म्हणून वयस्कर व्यक्तींना आणि लहान मुलांना हाडे बळकट होण्यासाठी नाचणी अतिशय उपयुक्त ठरते. नाचणीमध्ये 7 ते 12% प्रथिने आहेत. भूक कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी नाचणीतील ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल उपयुक्त ठरते. नाचणीच्या अन्नाचे कमी वेगाने पचन होते. मनुष्य जास्त कॅलरीज घेण्यापासून सहजरित्या परावृत्त होतो.
नाचणीमधल्या फायबर्समुळे पोट भरल्यासारखे वाटते, पोट भरल्याचे समाधान होते. म्हणूनच अनावश्यक जास्तीचे अन्न खाण्याचा मोह आपोआप टळतो. नाचणीतल्या तंतुमय पदार्थांमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीच्या धान्यात 72% कर्बोदके असली तरी आश्चर्य म्हणजे ती नॉन स्टार्चच्या रूपात असतात. आयसोलिसिसमुळे मांसपेशी म्हणजेच स्नायू तंदुरुस्त राहतात, रक्त गोठत नाही, त्वचा सुधारते, रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. नाचणीतल्या वालिन या आम्लामुळे चयापचय, मांसपेशी, शरीराची झीज भरून निघते. शिवाय शरीरातला नायट्रोजन समतोल राखण्यास नाचणी मदत करते. मानसिक थकवा कमी करते, मज्जासंस्थेचा जोम वाढविते. मिथॉइन हे आम्ल शरीरातल्या वेगवेगळ्या प्रक्रियासाठी उपयोगी पडते. शरीरात गंधक निर्माण करते. केसाचं आणि त्वचेचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी नाचणी उपयुक्त आहे. हे आम्ल शाकाहारी लोकांसाठी अत्यंत उपयोगी आहे. नाचणीतील लेसिथिन आणि मिथ्योनाइन या अमिनो आम्लामुळे पित्त कमी होते. यकृतामधील जादा चरबी कमी होते. नाचणीत भात, गव्हापेक्षा तंतुमय पदार्थ जास्त असल्याने रक्तातील साखर वाढण्यास विरोध करीत असल्यानेच नाचणी हे मधुमेही रुग्णांसाठी सुद्धा चांगलं अन्न ठरू पाहत आहे. पोषक घटकांचे प्रमाण म्हणजे प्रथिने 7.7 ग्रॅम, स्निग्ध पदार्थ 1.3 ग्राम, तंतुमय पदार्थ 3.6 ग्रॅम, कॅल्शियम 344 मिलीग्रॅम, लोह 6.4 मिलीग्रॅम आणि कॅलरीज 336 किलो कॅलरीज यापासून आपल्याला मिळू शकतात. अन्नधान्य म्हणून घ्याल तृणधान्याची रास, मिळेल आरोग्याची हमी हमखास. शेत तिथे पौष्टिक तृणधान्याची शेती, राही आरोग्याची चाबी हाती. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. बंधूंनो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची सुद्धा वेळ संपली आहे. तेव्हा प्रकाश नावकारला द्या रजा. नमस्कार. आताच आपण भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम ऐकला. तर सादर करते होते सूरज गोळे. किसानवाणी 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 किसानवाणी, हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी, सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. आताच आपण आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठीचा किसानवाणी कार्यक्रम ऐकलात.